नमस्कार मित्रांनो, कल्पना शक्तीचा वापर करून आपण शक्ती प्राप्त करू शकतो. समाधान, शांती, आनंद, उत्साह, आत्मविश्वास या गोष्टीही आपण प्राप्त करू शकतो. त्यासाठी आपण ऊर्जेशी कनेक्ट होणं कल्पनेच्या माध्यमातून अतिशय गरजेचं असतं. आता मी तुम्हाला काही प्रयोग सांगतो. तुम्ही जर एखादं निसर्गरम्य ठिकाण तुम्ही पाहिलेलं असेल, त्या डोळे हळूवार बंद करून जर तुम्ही पाहिलेल्या निसर्गरम्य अशा स्थळांचं, पवित्र स्थळांचं स्मरण केलं, तुम्हाला थोडा वेळ शांती, समाधान, आनंद वाटेल. आता जितका वेळ आपण त्या गोष्टीशी कनेक्ट राहू तितका वेळ ती गोष्ट आपल्याला समाधान, शांती आणि आनंद देते. मग त्यानंतर का तसं राहत नाही, तर आपण परत जर समजा एखाद्या निगेटिव्ह गोष्टीशी, मग भीती असेल, दुःख असेल, चिंता, काळजी, द्विधावस्था, अशा माझं कसं होईल या विचाराशी आपण कनेक्ट राहू. असं झालं तर कसं होईल, तसं झालं तर कसं होईल, अशा ज्या निगेटिव्ह गोष्टी असतात याशी कनेक्ट झालो तर आपली एनर्जी डाऊन होते, एनर्जी मिळत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जीवनात घडून गेलेल्या काही नकारात्मक घटना, प्रसंग, व्यक्ती जर तुम्हाला आठवल्या तर त्याच्याशी तुम्ही जर कनेक्ट झाला तर तुमची एनर्जी डाऊन होते. त्यावरची मानसिकता त्यावेळेची तुमची चांगली राहत नाही. त्यामुळं जाणीवपूर्वक आपण ऊर्जेशी कनेक्ट राहणं म्हणजेच खऱ्या अर्थानं आपला आध्यात्मिक विकास करून घेणं आहे, मानसिक विकास करून घेणं आहे. तर म्हणून दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, काही जण मग ध्यान सांगतात. कोणी चंद्राचं ध्यान करा, अशी कल्पना करा की चंद्र तुम्हाला ऊर्जा देत आहे. सूर्याचं ध्यान करतात काही जण, सूर्याची किरणं तुमच्या आत प्रत्येक पेशीपर्यंत जात आहेत आणि तुम्हाला ऊर्जा प्रदान करत आहेत. आता काही जणाला हे जर असं सांगितलं तर हे असं वाटू शकते की हे एड्याचा बाजार आहे, पण ते एड्याचा बाजार नाही. आता एक तुम्हाला सांगतो की उदाहरण, तुम्ही ज्या गोष्टीशी कनेक्ट राहता ती गोष्ट आपल्याला परिणाम देते की नाही आपण बघूया. आता तुम्हाला मी सांगेल की तुमच्या हातामध्ये चिंचेचा पाला आहे. कल्पना करा, हिरवा हिरवागार चिंचेचा पाला आहे असं तर तुम्ही स्वतःला म्हणायला लागलात तर तुमच्या तोंडाला पाणी सुटायला लागते. तुम्हाला चिंचेचा पाला असे तुम्ही जर सकारात्मक पद्धतीने कनेक्ट झालात तर, तुम्हाला चिंचेचा पाला आवडत असेल तर, म्हणून आवडणाऱ्या गोष्टीशी कनेक्ट होणं ऊर्जा देते. न आवडणाऱ्या गोष्टीशी कनेक्ट झालं तर ऊर्जा डाऊन होते. हे गोष्ट लक्षात ठेवा. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट या निमित्तानं सांगेल की तुम्ही समुद्राचं पाणी आहे, समुद्रातून समुद्र पाहिलेला असेल, त्या ऊर्जा, लाटा, आणि ते लाटा म्हणजे ऊर्जेचं केंद्र आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या गोष्टी तुम्ही कनेक्ट झालात तर तुम्हाला ऊर्जा मिळते. ह्या सृष्टीमध्ये दोन पद्धतीची एनर्जी आहे असं सांगितलं जातं. एक सकारात्मक एनर्जी, एक नकारात्मक एनर्जी. तर ह्या सकारात्मक एनर्जीशी आपण स्वतःला कनेक्ट ठेवणं म्हणजे खऱ्या अर्थानं ध्यान आहे, बरं का. खऱ्या अर्थानं ध्यान आहे. आता एखादी गोष्ट, काही जणाला एखादी मूर्ती सुद्धा ऊर्जा देते, चांगले भाव तयार करतात. ऊर्जा देते म्हणजे काय करते, त्यावेळी ती मूर्ती पाहत असताना त्या व्यक्तीची जर श्रद्धा असेल, निष्ठा असेल, भक्ती असेल तर एखादी मूर्ती त्यांना ऊर्जा देते. आता तुकोबारायाने सुद्धा, संत तुकोबारायाने सुंदर ते ध्यान उभे बिट्टेवरी करकटावरी ठेवून या असं म्हटलेलं आहे. आणि पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती त्यांना ते सुंदर ध्यान वाटते. आता ते ध्यान हे तुम्हाला ऊर्जा देते, ध्यान तुम्हाला शांती देते, ध्यान तुम्हाला समाधान देते, ध्यान तुम्हाला प्रसन्नता देते. तर ही गोष्ट सांगण्याचा हेतू आहे की तुम्हाला ज्या ठिकाणी सकारात्मक भावना, सकारात्मक कल्पना, सकारात्मक मानसिकता तयार होणाऱ्या ज्या काही गोष्टी
तुमच्या आयुष्यात असतील त्यासोबत कनेक्ट राहा. ही मानसिक विकासाची, आध्यात्मिक विकासाची अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी एक महत्त्वाचा पैलू आहे की त्यासाठी तुमच्या जीवनामधल्या जे काही आवडणारे सकारात्मक ऊर्जा देणारे स्थळं असतील, व्यक्ती असतील, मूर्ती असतील, तुम्हाला समुद्र आहे किंवा चंद्र आहे, सूर्य आहे, आकाश आहे, म्हणजे ज्या ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला ऊर्जा देते त्या गोष्टी तुम्हाला कल्पनेच्या पातळीवर जाऊन सुद्धा प्रत्यक्ष तुम्ही पाहू शकलात तरी अधिक चांगलं. तर पाहणं शक्य नाही, रोजच्या रोज थोडं जाऊन बसू शकतो तुम्ही त्या ठिकाणी. तर ज्या ठिकाणी ऊर्जा मिळते अशा ठिकाणी कुठे ना कुठे काही माणसं जात असतात. पण ते तिथे गेल्यानंतर त्या सकारात्मक ऊर्जेशी कनेक्ट राहतात का, हा खरा प्रश्न आहे. त्या ऊर्जेशी कनेक्ट तिथं जाऊन जर मला दुसऱ्याच अपेक्षा करत असतील आणि त्या अपेक्षा अशा आहेत की त्या आता प्राप्त नाहीत आणि ते जर मिळालं नाही तर कसं होईल असं जर वाटत असेल तर त्यावेळी माणसाला जर वेदना होतात. मग आपण वेदनेशी कनेक्ट होतो. तिथं मंदिरात गेलो काय, आश्रमात गेलो काय, कुठल्या मूर्तीशी गेलो काय, मग त्याचा काही रिझल्ट मिळत नाही. म्हणून बरेच जण म्हणतात की बऱ्याच दिवसापासून मी जपमाळ करतो, बऱ्याच दिवसापासून मी आश्रमात जातो, कोणी कोणत्या आश्रमात जातात, पण माझ्या चेहऱ्यावर कधी आनंद दिसत नाही, प्रसन्नता दिसत नाही. असं का होते? तर तुम्ही शरीरानं तिथं जाता पण मनानं कनेक्ट होत नाही त्या ऊर्जेशी, आणि ती ऊर्जा देते यावर तुमची 100% श्रद्धा नसेल तर कोणतीच गोष्ट तुम्हाला ऊर्जा देऊ शकणार नाही. हे सगळं मानसिकतेचा खेळ आहे, मनाचा खेळ आहे. मनाला वाटलं ऊर्जा देते तर ऊर्जा देते, मनाला वाटलं नाही देत तर नाही देत. लक्षात आलं? हा एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून तुम्हाला अजून एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगून थांबणार आहे. तुम्हाला जे काही विचारसुद्धा, विचारामध्ये शक्ती आहे. आता ही सृष्टी ऊर्जेचं केंद्र आहे. जशी भावना, सकारात्मक भावना ऊर्जा देतात, सकारात्मक कल्पना ऊर्जा देतात. या सगळ्या तुम्हाला काही वाक्य माणसाला ऊर्जा देत असतात. ते वाक्य तुम्ही सातत्यानं म्हटलं पाहिजे, सातत्यानं ते वाचलं पाहिजे, ते वाक्य तुम्ही लिहिलं पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही माझ्यामध्ये प्रचंड शक्ती आहे, मी प्रेमळ आहे, मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी संपन्न आहे, मी प्रसन्न आहे, मी पॉवरफुल आहे, मी शक्तिमान आहे, अशा म्हणजे आय एम अ विनर, मी विजेता आहे. अशा पद्धतीनं जर तितक्याच फिलिंगनं म्हणावं लागते. मना म्हणलं ना मी विजेता आहे, मी सुखी आहे, मी शांत आहे, मी प्रसन्न आहे, अशा पद्धतीने तुम्ही जर बनत असाल त्याच्यासोबत जर भावनेचं बळ, विचाराला जोपर्यंत भावनेचं बळ प्राप्त होत नाही तोपर्यंत ते विचार शक्तीचं रूप धारण करत नसतात. म्हणून शक्तीचं रूप धारण करण्यासाठी जी काही कोणतीही गोष्ट करायची असेल 100% लक्ष देऊन, पूर्णपणे इन्व्हॉल्व होऊन आणि विथ फिलिंग, तेही सकारात्मक भावनेनं ते गोष्ट तुम्ही जर करत असाल तर तुम्ही आनंद होते. एखादी बघा, काही जण एखादं काम सुद्धा माणसाला ऊर्जा देते, आवडणारं काम सुद्धा माणसाला ऊर्जा देते. एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल की काही माणसं एकच काम करताना आनंदानं, उत्साहानं, प्रसन्नतेनं ते काम करतात, कारण ते कामामध्ये त्यांना आनंद वाटतो. काही जण काम करायचं म्हटलं की कपाळावर आट्या, मनात गाठ्या तयार करत असतात आणि ते सगळं काहीतरी आता बाबा काही आलंय मुळावर, काहीतरी करावं म्हणून ते दुःख व्यक्त करत ते करतात, त्यांची एनर्जी डाऊन होते. आणि म्हणून जे लीडर मानसिकता असतात किंवा सकारात्मक मानसिकतेचे माणसं असतात त्यांना काम करताना आनंद वाटतो आणि काही जणांना काम संपलं की आनंद वाटते, बरंच गेली पिढा असं वाटते आणि थोडं म्हणजे, आणि पुन्हा जेव्हा काम करायची वेळ ते आली पिढा वाटते. म्हणजे आता प्रत्येकाला कोणतं ना कोणतं काम करावं लागते. म्हणजे कामात सुद्धा मला ऊर्जा मिळते ही कल्पना माणसाला शक्ती देते. लक्षात आलं? म्हणून या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करून या संदर्भानं काही करता आलं तर या शक्तीचा वापर करून दररोज थोडासा वेळ यासाठी दिला तर खूप
आपल्या मनाचं अवस्था बदलेल. कारण मनाची अवस्था बदलल्याशिवाय बाहेरची अवस्था फारशी बदलेल याची शक्यता फार कमी आहे. म्हणून मनाचे पॅटर्न तुम्हाला बदलावे लागतील. मनाची जी स्थिती झालेली आहे, ज्या विचार, भावना आणि कल्पना स्वीकारून त्या जर तुम्हाला आनंदी नाही, याचा अर्थ तुमची ती मनाचा जो पॅटर्न बनलेला आहे, मनाचा जो साचा बनलेला आहे, मनाचा जो आकृतीबंध बनलेला आहे, जो कल्पनाबंध बनलेला आहे, या सगळ्या गोष्टीमुळे मन जे नकारात्मक बनलेलं आहे, त्याची नकारात्मक मानसिकता जी झालेली आहे ती तुम्हाला बदलावीच लागेल. त्याशिवाय बाहेर काही गोष्टी करून होणार नाही. लक्षात आलं? जसं मुळाला पाणीच नाही, तुम्ही मुळाला पाणी नसेल तर तुम्ही जर झाडाच्या पानाला पाणी देत असाल तर ते झाड सुकलेलं थांबणार नाही. तसं त्याच्या मुळाला पाणी द्यावं लागेल. जसं मुळात रूटमध्ये चेंज करावं लागतं. म्हणजे आपलं जर मानसिकता नकारात्मक असेल आणि बाहेरच्या गोष्टी किती केल्या, एक जण गेला आणि मंदिरात जाऊन आला आणि म्हणाला की मला काही इथं आनंद वाटला नाही, कारण त्याची मानसिकता त्याशी कनेक्ट नाही, त्याची मानसिकताच त्या मंदिराविषयी श्रद्धा नसेल. तर तुम्हाला कुठे का प्रत्येक ठिकाणी मी असं म्हणणार नाही कोणाला कुठली गोष्ट ऊर्जा देते, हा ज्याचा प्रश्न आहे. तुमची जिथं श्रद्धा असेल ती गोष्ट ऊर्जा देते. तर कोणाला मंदिरात गेल्यानंतर ऊर्जा भेटेल, कोणाला एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी दिल्यानंतर ऊर्जा मिळेल, कोणाला कोणत्या ठिकाणी ग्रंथालयात गेल्यानंतर ऊर्जा मिळते. प्रत्येकाच्या ऊर्जेचे केंद्र वेगळे असतात. तर मित्र, ऊर्जेचे केंद्र हे प्रत्यक्षात घ्या आणि कल्पने पातळीवरही ऊर्जेच्या केंद्राचा आस्वाद घेऊन आयुष्य समृद्ध करा. धन्यवाद.